तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये एक होमवर्क दिलं होतं बेटा, त्यात प्रॉब्लेम होतं टू लाईक पॅरलल फोर्सेस. लाईक मीन्स एकाच डिरेक्शन मध्ये. व्हॉट इज मीन बाय लाईक अँड अनलाईक? इफ फोर्सेस आर ऍक्टिंग इन द सेम डायरेक्शन, सेम सेन्स, याला म्हणतात लाईक. आणि जर फोर्सचं डायरेक्शन जर काय नसेल, सेम नसेल, याला म्हणतो बेटा आपण अनलाईक पॅरलल. काही डाऊनवर्ड आहे, काही अपवर्ड आहे, याला काय म्हणतात? अनलाईक. लाईक कोणाला म्हणतात? ज्यामध्ये डायरेक्शन काय असते? सेम, आयदर डाऊनवर्ड ऑर अपवर्ड. आणि काहीच सांगितलं नाही पेपरमध्ये अपवर्ड आहे का डाऊनवर्ड, तर कसं अज्युम करायचं? अरे कसं अज्युम करायचं? बिकॉज वेट इज ऑलवेज ऍक्टिंग इन विच डायरेक्शन? डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, चला तर आपण किती फोर्सेस सांगितलंय? टू लाईक पॅरलल फोर्सेस. पॅरलल आहे आणि लाईक पण आहे. 100 न्यूटन अँड 400 न्यूटन. किती आहे बेटा? 100 न्यूटन आहे अँड 400 न्यूटन. 100 न्यूटन अँड 400 न्यूटन आर ऍक्टिंग 1.5 मीटर अपार्ट. कुठे ऍक्ट होत आहे बेटा? 1.5 मीटर अपार्ट. म्हणजे एकमेकांपासून डिस्टन्स किती आहे त्यांचं? फाइंड रिझल्टंट ऑफ दीज फोर्सेस. काय काढायचं आहे? रिझल्टंट काढायचं आहे. अँड लोकेट इट फ्रॉम 100 न्यूटन. कुठून लोकेट करायचं आहे? 100 न्यूटन फोर्स पासून, ज्याला आपण नेहमी पॉइंट काय देतो बेटा? ए पासून लोकेट करायचं आहे. ऑल्सो कॅल्क्युलेट रिझल्टंट फोर्स अँड इट्स लोकेशन फ्रॉम 100 न्यूटन फोर्स. रिपीट झालं ते. इफ दीज फोर्सेस बिकम अनलाईक, सॉरी केस 2 आहे. केस 2 काय? हे जर फोर्सेस अनलाईक असेल तर काय काढायचं? परत रिझल्टंट आणि काय काढायचं? पोझिशन काढायची. कुठून? 100 न्यूटन फोर्स. तर पहिली केस कोणती आहे? टू लाईक पॅरलल फोर्सेस. कोणता आहे बेटा? लाईक. लाईक मीन्स एकाच डायरेक्शन मध्ये. सो हाऊ टू फाइंड रिझल्टंट? सांगा बेटा फॉर्म्युला. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट काल डिस्कस केला आपण. आणि हा पेपर तुमचा जर तुम्हाला क्लिअर करायचा असेल तर ज्या दिवसचं काम त्या दिवशी, नाही तर क्लिअर होणार नाही. ज्या दिवसचं काम त्या दिवशीच केलं 100% तुमचा पेपर चांगल्या मार्कनी क्लिअर होईल. काहीच करायची गरज नाही तुम्हाला पेपरच्या दिवशी. लक्षात, फक्त थेअरी वाचून जा. ओके, तर काल जे होमवर्क दिलं होतं, ज्यांनी कालच्या काल घरी जाऊन सॉल्व्ह केलं, झाला टॉपिक क्लिअर. तो मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट पॅरलल फोर्सेस असेल तर कसं काढतो बेटा आपण? समेशन ऑफ Fy. डाउनवर्ड नेगेटिव्ह, डाउनवर्ड नेगेटिव्ह. आंसर 500 न्यूटन. तो माइनस साइन काय इंडिकेट करते? रिझल्टंट अपवर्ड आहे का डाउनवर्ड? तो मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इज 500 न्यूटन अँड डिरेक्शन ऑफ रिझल्टंट इज डाउनवर्ड. आता काय फाइंड आउट करायचं आहे? रिझल्टंट ऑफ दिस फोर्स अँड लोकेट इट फ्रॉम 100 न्यूटन. 100 न्यूटन पासून काय करायचंय? लोकेट. म्हणजे काय काढायचं आहे? लोकेशन. काय काढायचं आहे? लोकेशन ऑफ रिझल्टंट म्हणू शकता तुम्ही याला, पोझिशन ऑफ रिझल्टंट म्हणू शकता. पहिले काय काढू? लोकेशन. लोकेशन काढण्यासाठी काय करतो बेटा आपण? मुवमेंट घेतो. कुठे घेतो मुवमेंट? टेकिंग मुवमेंट ऍट पॉइंट ए. तो समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए मस्ट बी इक्वल टू, ए वर मुवमेंट घ्यायचा आहे बेटा. पहिला फोर्स काय होऊन जाईल? 0. दुसरा कसा आहे? फोर्स पॉझिटिव्ह इनटू डिस्टन्स 1.5. तो 400 क्लॉकवाइज इनटू आंसर 600. फोर्स न्यूटन, डिस्टन्स मीटर. न्यूटन मीटर. पॉझिटिव्ह साइन, क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज. एकच फोर्स आहे बेटा. पहिला 0 झाला, दुसरा घेतला.
मग वॅरिग्नन्स थेरम. व्हॉट इज वॅरिग्नन्स थेरम? समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉइंट ए इज इक्वल टू आर इंटू एक्स. इथे एम ए 6 रिझल्टंट एक्स. तर सांगा बरं बेटा किती होईल? मल्टिप्लाइड बाय 500 इकडे घेऊन या, डिवायडेड बाय 500. तर एक्स इज इक्वल्स टू 1.2 मीटर फ्रॉम कुठून बेटा? ए पासून. तर रिझल्टंट माहीत झालं. कुठे आहे रिझल्टंट? 1.2. तर 1.5च्या जवळपास राहील 1.2. यस ऑर नो? ते बरोबर आहे की नाही? रिझल्टंट जो आहे तो 1.5 आहे. मग 1.5 म्हणजे नेमकं कुठे येणार तो? हा 0.75. हा 1.2 म्हणजे 1.5च्या क्लोज राहील. तर एक्स किती आहे? याला म्हणतात बेटा पोझिशन ऑफ रिझल्टंट. मॅग्निट्यूड 500. डिरेक्शन डाउनवर्ड. डिरेक्शन कसं आहे? डाउनवर्ड. मॅग्निट्यूड 500 न्यूटन. The resultant's magnitude 500, direction downward, location or position 1.2 मीटर फ्रॉम. झालं बेटा प्रॉब्लेम सॉल्व. काय डाऊट होता याच्यात? काल सोडवलं तसंच आहे का काही बदलवलं? मग काऊन नाही जमलं? कारण की तुम्ही प्रयत्नच केला नाही. पहिले तुम्हाला काल जे प्रॉब्लेम सोडवले ते पाहायचे होते आणि त्याला पाहून याला सॉल्व करायचं. लक्षात? ओके. नेक्स्ट केस 2. Also calculate resultant force and its location from 100 Newton force if these forces become unlike parallel forces. केस 2 मध्ये काय म्हणू बेटा याला आपण? केस 2 मध्ये काय म्हणू? Unlike parallel forces. What is meant by unlike बेटा? Unlike means दोघांची डायरेक्शन सेम राहील का बेटा? अरे यस ऑर नो? नो. दोघांची डिरेक्शन जर सेम नसेल तर आपण याला कोणतं म्हणतो? अनलाईक. आता सांगा याला काय म्हणता येईल? अनलाईक म्हणता येईल. हे दोन फोर्सेस जर अनलाईक असेल, कोणते कोणते बेटा? पहिला फोर्स किती आहे? पहिला फोर्स किती आहे? 100. आणि दुसरा फोर्स किती आहे? पहिले लाईक होतं. लाईक म्हणजे एकाच डायरेक्शन. आता अनलाईक 100 आणि 100 कुठे ऍक्ट करणार आपण आता? डाऊनवर्ड. आणि 400 किंवा 400 डाऊनवर्ड 100 अपवर्ड. कसंही केलं तरी दोघांचा मिनिंग काय होते? अनलाईकच होते. ठीक आहे. आणि दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे बेटा? किती आहे? 1.5 मीटर. पुन्हा काय काढायचं आहे? मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. सांगा कसं काढाल? हाऊ टू फाइंड मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट बेटा? मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इज इक्वल टू समेशन ऑफ पॅरलल असेल तर डाऊनवर्ड नेगेटिव्ह, अपवर्ड पॉझिटिव्ह. 400 मायनस 100 300. 400 मायनस 100 पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह मीन्स ऍक्टिंग. हे झालं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. आता काय काढायचं आहे? लोकेशन. लोकेशन म्हणजेच पोझिशन. लोकेशन ऑफ रिझल्टंट और पोझिशन ऑफ रिझल्टंट फ्रॉम 100 न्यूटन फोर्स. 100 न्यूटन फोर्सला काय म्हणू? कोणता पॉइंट? ए. काय घेऊ? टेकिंग मोमेंट अबाउट पॉइंट ए. तो समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉइंट ए इज इक्वल टू पहिला फोर्स काय होऊन जाईल? 0. दुसरा 400. 400 कसा आहे बेटा? मायनस 400 इंटू डिस्टन्स. हो, मायनस 400 इंटू डिस्टन्स 1.5. एकच फोर्स आहे. आन्सर मायनस 600 फोर्स न्यूटन डिस्टन्स मीटर. मायनस म्हणजे क्लॉकवाइज और एंटी क्लॉकवाइज? काउंटर क्लॉकवाइज और एंटी क्लॉक. Using Varignon's theorem. What is Varignon's theorem? Summation of moment is equal to R into X. MA 600. Resultant
300 इंटू एक्स. तो मल्टीप्लाइड बाय 300 इकडे पाठवा, डिवायडेड बाय 300. 0 0 कॅन्सल, 3 1 जा 3 2 जा. किती मीटरवर येत आहे? 2 मीटर. 2 मीटर म्हणजे 1.5 पेक्षा जास्त का कमी? जास्त. तो 1.5 पेक्षा जास्त राहील डिस्टन्स आता रिझल्टंटचं. आणि मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट 300 न्यूटन. डायरेक्शन अपवर्ड. डायरेक्शन अपवर्ड. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट and location of resultant is 2 meter from point. काय डिफिकल्ट होतं बेटा? एकच तर फोर्स होता याच्यामध्ये. करायला तर आज तरी सॉल्व. यस ऑर नो? कालचा जो टॉपिक पाहिला आपण, तुम्हाला मी प्रत्येक पेपर मध्ये दाखवलं, अवेलेबल आहे तो 4 मार्क्स साठी. त्यात आपण 2 टाइप पाहिले. कोणते कोणते? पहिला पॅरलल. पहिला कोणता? पॅरलल फोर्स सिस्टम. दुसरा कोणता पाहिला? नॉन पॅरलल, नॉन कॉन्करंट. आज पाहू नेक्स्ट शुअर येणारा प्रॉब्लेम 4 मार्क्स साठी कोणता? कॉन्करंट. हेडिंग द्या सर्वांनी, कॉन्करंट. तो number of forces acting at a single point means it is a concurrent. कोणता फोर्स सिस्टम आहे? कॉन्करंट फोर्स सिस्टम. तर काल आपलं डिस्कशन झालं होतं कॉन्करंट आणि नॉन कॉन्करंट. तर कॉन्करंट जर फोर्स सिस्टम असेल तर बेटा रिझल्टंट कसं काढतो आपण? रिझल्टंट R इज इक्वल टू अंडर रूट ऑफ समेशन ऑफ एपेक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ. पण पॅरलल फोर्स सिस्टम असेल तर रिझल्टंट डायरेक्ट कसं काढतो बेटा आपण? समेशन ऑफ. जर पॅरलल असेल तर. कॉन्करंट असेल तर कसं काढतो बेटा आपण? अंडर रूट ऑफ एपेक्स स्क्वेअर प्लस, याला काय म्हणतो आपण? मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. तर तुम्हाला 2 गोष्टी काढायला सांगतात, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट अँड देन डिरेक्शन ऑफ रिझल्टंट. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट अँड डिरेक्शन ऑफ रिझल्टंट. डिरेक्शन ऑफ रिझल्टंट काय असते? थीटा. थीटा इज इक्वल्स टू tan इनवर्स समेशन ऑफ एपेक्स मॉड. मॉड मीन्स निगेटिव्हला काय करायचं? बस या 2 फॉर्म्युलीजवर 4 मार्क्स. आणि जे काल टॉपिक पाहिला बेटा आपण, रिझल्टंट काढा. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट पॅरलल साठी समेशन ऑफ Fy आणि लोकेशन युजिंग व्हॅरिग्नन्स थेरम. 4 + 4 8. असे तुम्हाला 4 मार्क्सचे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. तर कॉन्करंट जर असेल बेटा तर हे 2 फॉर्म्युलीचा वापर करणार आपण. ठीक आहे? तर कॉन्करंट म्हणजे समजलं का सर्वांना? काय होते कॉन्करंट म्हणजे? इफ नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग इन द सेम पॉइंट, नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन द सेम पॉइंट कॉल्ड एज ए कॉन्करंट फोर्स सिस्टम. आणि कॉन्करंट फोर्स सिस्टम असेल आणि जर इन्क्लाइन फोर्स असेल तर इन्क्लाइन फोर्सला काय करायचं? रिझॉल्व. रिझॉल्व कसं करायचं? एक वर्टिकल कंपोनंट, एक हॉरिझॉन्टलला काय म्हणायचं? फोर्स इंटू कॉस ऑफ अँगल. वर्टिकलला काय म्हणायचं? फोर्स इंटू, पण त्यासाठी अँगल कोणासोबत पाहिजे? विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. ॲरो जर अवे फ्रॉम द पॉइंट असेल तर रिझॉल्युशन पण कसे दाखवायचे? अवे फ्रॉम द पॉइंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर फर्स्ट क्वाड्रंट सारखं रिझॉल्व करायचं. सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर सेकंड क्वाड्रंट प्रमाणे रिझॉल्व करायचं. थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर थर्ड क्वाड्रंट प्रमाणे रिझॉल्व करायचं. फोर्थ क्वाड्रंट मध्ये फोर्स असेल तर फोर्थ क्वाड्रंट प्रमाणे काय करायचं? रिझॉल्व करायचं. ॲरो पाहायचा. अवे असेल तर दोन्ही अवे दाखवायचे. टुवर्ड असेल तर हे दोन्ही काय दाखवायचे? टुवर्ड्स दाखवायचे. अवे फ्रॉम द पॉइंट असेल तर अवे रिझॉल्युशन दाखवायचे. टुवर्ड्स द पॉइंट असेल तर टुवर्ड्स द पॉइंट दाखवायचे. हॉरिझॉन्टलला काय म्हणायचं? फोर्स इंटू कॉस ऑफ अँगल. वर्टिकलला काय म्हणायचं? फोर्स इंटू साइन ऑफ अँगल. आयडिया क्लिअर आहे का? फोर्स इंटू कॉस ऑफ अँगल, फोर्स इंटू अँगल कोणासोबत घ्यायचं? विथ रिस्पेक्ट टू. पेपर मध्ये काय करायचं? ही डायग्राम ऍज इट इज बनवून घ्यायची पहिले. डायग्राम बनवत असताना लक्षात घ्या, जो पॉइंट आहे बरोबर आहे, त्या पॉइंट मधून
एक वाय ऍक्सिस ड्रॉ करायची, ठीक आहे, आणि एक कोणती ऍक्सिस ड्रॉ करायची. आता कोइन्सिडेंटली हे एक्स ऍक्सिस वरच आहे फोर्स, पण हा कोणत्या ऍक्सिस वर आहे. तर आपण जेव्हाही सोल्युशन मध्ये डायग्राम बनवू तर पहिले आपला कॉन्करंट पॉइंट घेऊन तिथून वाय ऍक्सिस आणि काय ड्रॉ करून घ्यायची, एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ड्रॉ करून झाल्यानंतर, ठीक आहे, मी प्रॅक्टिकली दाखवूनच देतो तुम्हाला इथे. ठीक आहे, पहिले कोणती ऍक्सिस ड्रॉ करणार बेटा तुम्ही, वाय ऍक्सिस, ठीक आहे, आणि या वाय ऍक्सिसला परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस. कुठल्याही कॉन्करंट फोर्स सिस्टमचा प्रॉब्लेम असेल तर पहिले ह्या दोन ऍक्सिस मी ड्रॉ करून घेतो. ठीक आहे, हे माझी सोल्युशन डायग्राम आहे. हे कोणती डायग्राम आहे, क्वेश्चन डायग्राम. पहिले पासून फोर्स दाखवून स्टार्ट करायचं. आता आपण पहिला फोर्स कुठे आहे बेटा, बरोबर एक्स ऍक्सिस वरच आहे. तो किती आहे, 100 न्यूटन. ठीक आहे, दुसरा फोर्स बरोबर कशावर आहे बेटा, तो बरोबर वाय ऍक्सिस वर आहे. किती आहे, ठीक आहे, पहिला फोर्स 100, दुसरा फोर्स, तिसरा फोर्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे बेटा, सेकंड क्वाड्रंट मध्ये. कसा आहे, टूवर्ड्स दी पॉइंट आहे. कसा आहे, टूवर्ड्स दी पॉइंट आहे. किती आहे, किती आहे बेटा फोर्स, फोर्स आहे 200 न्यूटन आणि याचा अँगल किती आहे बेटा, 30 डिग्री. पण अँगल कोणत्या ऍक्सिस सोबत झाला, तो आपल्याला कोणत्या ऍक्सिस सोबत पाहिजे, एक्स ऍक्सिस सोबत पाहिजे. हा 30 आहे तर हा किती होईल, हा 90. 90तून 30 मायनस करा, किती उरेल. तर आपल्या सोल्युशन डायग्राम मध्ये कोणते अँगल असले पाहिजे जे आपल्याला पाहिजे. जे क्वेश्चन फिगर मध्ये दिले आहे ते अँगल घ्यायचे नाही, कन्फ्यूज करायचं नाही स्वतःला. कोणते अँगल घेऊन ठेवायचे, जे आपल्याला पाहिजे. आपल्याला कोणत्या ऍक्सिस सोबत पाहिजे, एक्स ऍक्सिस सोबत. मग एक्स ऍक्सिस सोबतचा अँगल हा होईल, यस ऑर नो. 30 + 60 किती होईल, 90. तर हा अँगल किती व्हायला पाहिजे बेटा, जो मला पाहिजे तो काढून ठेवतो मी. तर अँगल नेहमी कोणासोबत काढायचा, विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. तर इन्क्लाइंड फोर्स होता, याचा अँगल काढला आपण एक्स ऍक्सिस सोबतचा, येस ऑर नो. आता थर्ड फोर्स, फोर्थ फोर्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये दिसत आहे बेटा, थर्ड क्वाड्रंट मध्ये दिसत आहे. फोर्थ फोर्स आपलं कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये. किती आहे बेटा, 250. किती आहे, 250 न्यूटन, 250 न्यूटन. तर आपल्याला पाहिजे अँगल, अँगल विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. तर एक्स ऍक्सिस सोबतचा अँगल दिलेला आहे का इथे, नाही. मग तो कसा काढायचा, हा किती होता बेटा, 60, आणि हे किती आहे, 90. म्हणजे उरलेला किती असायला पाहिजे, 30 + 60 किती होऊन जाईल, हा किती होईल, 90. मग कोणता अँगल राहील, हा इथे दिलेला आहे का अँगल, नाही, आपण काढला तो अँगल. तर अँगल काढण्यासाठी म्हणून आपण एक काय ड्रॉ करून घ्यायचं, पहिलेच एक एक्स ऍक्सिस आणि एक हा 30. तर हा काढला किती बेटा तुम्ही, 60. 30 + 60 90. आता हा 90 आहे बेटा, हा 60. तर उर्वरित किती असायला पाहिजे, कारण हा किती आहे, हा 90 आहे, हा 60 आहे, तर उर्वरित किती असायला पाहिजे. किंवा दुसरा चान्स, हा किती आहे, 150. तर हा किती होईल, 150 + 30 टोटल किती होईल, तसंही काढू शकता. हा किती आहे, 150. म्हणजे उरलेला किती असायला पाहिजे, कारण स्ट्रेट लाईनचा अँगल किती असतो, 180. तर दुसराही चान्स काढू शकता, अँगल 30 येतो. तर सोल्युशन डायग्राम कशी ड्रॉ करायची समजलं का. पहिले एक एक्स ऍक्सिस, नंतर एक वाय ऍक्सिस, देन जेवढेही फोर्सेस आहेत तेवढे दाखवून द्यायचे परफेक्टली. ॲरो पाहून बरोबर, अवे असेल तर अवे, टुवर्ड्स असेल तर टुवर्ड्स, आणि अँगल काढून घ्यायचे विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप, जेवढेही इन्क्लाइंड फोर्सेस असेल त्याला काय करायचं, रिझॉल्व. हा इन्क्लाइंड आहे का,
नाही. हा इन्क्लाइंड आहे का? नाही. हा इन्क्लाइंड आहे का? यस. काय करावं लागेल याला? रिझॉल्व. कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? तर रिझॉल्युशन कसं करायचं? कोणत्या क्वाड्रंट प्रमाणे? सेकंड क्वाड्रंट प्रमाणे. रिझॉल्युशन कसं करायचं? सेकंड क्वाड्रंट प्रमाणे. एरो कुठे आहे? टुवर्ड्स द पॉइंट का अवे फ्रॉम द पॉइंट? तर रिझॉल्युशनचे पण एरो. हॉरिझॉन्टलला काय म्हणायचं? फोर्स इनटू कॉस ऑफ अँगल. वर्टिकलला काय म्हणायचं? फोर्स इनटू. झालाय बेटा टॉपिक हा आपण फर्स्ट डे शिकलोय आपण. ऑर्थोगोनल कंपोनंट, परपेंडिक्युलर कंपोनंट, रेक्टँग्युलर कंपोनंट. यस ऑर नो? तर अशा पद्धतीने सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर त्याला सेकंड क्वाड्रंट मध्ये रिझॉल्व करायचं. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर फर्स्ट प्रमाणे, थर्ड मध्ये असेल तर थर्ड, फोर्थ मध्ये असेल तर एरो पाहायचं. टुवर्ड्स द पॉइंट असेल तर एरो टुवर्ड्स द पॉइंट, अवे फ्रॉम द पॉइंट असेल तर एरो पण अवे फ्रॉम द पॉइंट. हॉरिझॉन्टलला काय म्हणायचं? फोर्स इंटू कॉस ऑफ अँगल. वर्टिकलला काय म्हणायचं? फोर्स इंटू साइन ऑफ अँगल. फोर्स इंटू कॉस ऑफ अँगल, फोर्स इंटू साइन ऑफ अँगल. आयडिया क्लिअर आहे? ओके. आणि अँगल कोणासोबत घ्यायचं नेहमी? विथ रिस्पेक्ट टू. म्हणून मी 30 दाखवलंच नाही, कन्फ्युजन नसलं पाहिजे म्हणून. किती दाखवलं आहे? फक्त 60. हा 250 इन्क्लाइंड आहे का? यस ऑर नो? यस. कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? रिझॉल्युशन पण कसं करायचं? थर्ड क्वाड्रंट प्रमाणे. एरो अवे फ्रॉम द पॉइंट और टुवर्ड द पॉइंट. रिझॉल्युशनचे पण एरो. हॉरिझॉन्टलला काय म्हणायचं? फोर्स इनटू कॉस ऑफ. वर्टिकलला काय म्हणायचं? फोर्स इनटू साइन ऑफ. अँगल किती आहे? विथ रिस्पेक्ट टू कोणता घ्यायचा अँगल? एक्स एक्स. तर जेवढेही इन्क्लाइन फोर्स असेल त्या सर्व इन्क्लाइन फोर्सला काय करायचं बेटा? रिझॉल्व करून टाकायचं. रिझॉल्व कसं करायचं? एक कोणतं कंपोनंट घ्यायचं? हॉरिझॉन्टल कंपोनंट घ्यायचं. आणि एक कोणतं कंपोनंट घ्यायचं? वर्टिकल कंपोनंट घ्यायचं. काही डाऊट इथपर्यंत? हॉरिझॉन्टलला काय म्हणायचं? फोर्स इंटू कॉस ऑफ अँगल. वर्टिकलला ठीक आहे. आता साइन कन्व्हेन्शन. जे फोर्सेस राईट जात आहे ते काय घ्यायचे? पॉझिटिव्ह. जे लेफ्ट ते अपवर्ड, डाऊनवर्ड. हा सांगा. 100, 300, 200 साइन 60 नेगेटिव्ह, 200 कॉस 60, 250 cos 30, 250 sin 30, डाउनवर्ड निगेटिव्ह, अपवर्ड, डाउनवर्ड, राईट, राईट, लेफ्ट. ठीक आहे. अँड देन काय करायचं बेटा? हॉरिझॉन्टल फोर्सेस जे आहे ते सर्व कॅल्क्युलेट करून घ्यायचे. त्याला म्हणायचं समेशन ऑफ एफ. पहिल्या क्वाड्रंट पासून यायचं. सांगा पहिला हॉरिझॉन्टल फोर्स किती आहे? किती आहे बेटा? 100. दुसरा हॉरिझॉन्टल आहे का? नाही. तिसरा हॉरिझॉन्टल आहे का? नाही. चौथा हॉरिझॉन्टल आहे का? यस. किती? 200 cos 60 प्लस का मायनस? प्लस. नेक्स्ट हॉरिझॉन्टल आहे का? यस. किती? प्लस और मायनस? मायनस 250 cos 30. नेक्स्ट हॉरिझॉन्टल आहे का? एपेक्स मध्ये फक्त कोणते फोर्सेस घ्यायचे? हॉरिझॉन्टल. 1, 2 आणि 3. चौथा आहे का? किती येईल बेटा? मायनस 16.50 न्यूटन असल्यामुळे न्यूटन. हे झाले कोणते फोर्सेस? हॉरिझॉन्टल फोर्सेस. त्यानंतर कोणते फोर्सेस काढायचे बेटा? वर्टिकल फोर्सेसचं कॅल्क्युलेशन करायचं. त्याला म्हणतो समेशन ऑफ एफ वाय. वर्टिकल आहे का? नाही. वर्टिकल आहे का? यस. किती आहे बेटा? प्लस 300. किती आहे? दुसरा वर्टिकल किती आहे बेटा? मायनस 200 साइन, मायनस 200 साइन 60 डाउनवर्ड. नेक्स्ट हॉरिझॉन्टल, नेक्स्ट हॉरिझॉन्टल, नेक्स्ट वर्टिकल. किती आहे बेटा? मायनस 250 साइन 30. किती येईल बेटा? प्लस मायनस प्लस 1.79 न्यूटन. प्लस आलो. तर हॉरिझॉन्टल फोर्सेस सर्व कशात घ्यायचे? एपेक्स मध्ये. वर्टिकल फोर्सेस सर्व. एक जरी फोर्स सुटला प्रॉब्लेम चुकलो. एक जरी साइन चुकलं तरी प्रॉब्लेम चुकलो. म्हणून केअरफुली
आपल्याला पेपर जेव्हाही तुम्ही अटेम्प्ट कराल तेव्हा केअरफुली राईट, पॉझिटिव्ह, लेफ्ट, निगेटिव्ह, इन्क्लाइन फोर्सेस रिझॉल्व्ह झाले आहे की नाही, ॲरो बरोबर पाहायचं आहे, टुवर्ड्स द पॉईंट असेल तर टुवर्ड्स द पॉईंट, अवे फ्रॉम द पॉईंट असेल तर अवे फ्रॉम द पॉईंट रिझॉल्युशन दाखवायचं आहे, अँगल बरोबर कोणासोबत घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. हे प्रिकॉशन घेऊन तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर काय काढतो बेटा आपण, रिझल्टंट. तर रिझल्टंटचा मॅग्नेट्यूड कसं काढतो आपण, अंडर रूट ऑफ एफ एक्स स्क्वेअर. किती आहे बेटा एफ एक्स, -16.50 चा स्क्वेअर, आणि एफ वाय किती आहे बेटा 1.79, 1.79 चा स्क्वेअर. हा, अंडर रूट ऑफ -16.50 चा स्क्वेअर प्लस 1.79 चा स्क्वेअर. 16. सर्वांनी कॅल्सी यूज करा. जेवढं सोपं वाटते तेवढं सोपं नसते. पेपरमध्ये आपण हेच चुकवतो. म्हणून कॅल्सी वापरा आणि पहा बरोबर येत आहे का आन्सर. नेक्स्ट, डिरेक्शन कसं काढतो बेटा आपण, समेशन ऑफ एफ वाय किती आहे 1.79, एफ एक्स किती आहे बेटा 16.50. टाइप करा कॅल्सीवर, शिफ्ट 10 1.79 अपॉन -16.50 -6.19 डिग्री. मॉड काय करते बेटा, निगेटिव्हला पॉझिटिव्ह करते. तर याला म्हणतो आपण मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. आयडिया क्लिअर आहे. आता जर पेपरमध्ये विचारलं, काय विचारलं बेटा, लोकेशन ऑर पोझिशन ऑफ रिझल्टंट विचारलं. काय विचारलं, लोकेशन ऑर पोझिशन ऑफ रिझल्टंट विचारलं, तर एक कोणती ऍक्सिस ड्रॉ करायची, वाय ऍक्सिस, एक एक्स ऍक्सिस ड्रॉ करायची, आणि पाहायचं तुमचं एपेक्स पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. एपेक्स पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे एपेक्स निगेटिव्ह येईल. एफ वाय पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, एफ वाय काय आहे पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह म्हणजे, अरे वाय पॉझिटिव्ह म्हणजे वर, निगेटिव्ह म्हणजे एक्स पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह म्हणजे लेफ्ट. तर एक्स निगेटिव्ह, वाय पॉझिटिव्ह, कोणतं क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट मध्ये तुमचं रिझल्टंट ऍक्ट होईल. रिझल्टंट किती ऍक्ट होईल 16.59, किती डिग्रीवर, किती डिग्रीवर, हा झाला तुमचा थीटा आणि हा झाला तुमचा रिझल्टंट किती, कारण अँगल कोणासोबत काढतो आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे झालं पोझिशन ऑफ रिझल्टंट. आणि एपेक्स एफ वाय दोन्ही पॉझिटिव्ह असते तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये दाखवलं असतं मी, एक्स ही पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंट, एक्स वाय दोन्ही निगेटिव्ह कोणतं क्वाड्रंट, एक्स पॉझिटिव्ह पण वाय निगेटिव्ह कोणतं क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. लक्षात ठेवा, इथे एक्स वाय दोन्ही काय असते पॉझिटिव्ह, इथे एक्स वाय दोन्ही काय असते, इथे एक्स पॉझिटिव्ह वाय, इथे एक्स निगेटिव्ह वाय. आपलं एक्स निगेटिव्ह होतं, वाय पॉझिटिव्ह होतं, म्हणून कोणत्या क्वाड्रंट मध्ये दाखवलं बेटा आपण, कोणत्या क्वाड्रंट मध्ये दाखवलं, सेकंड क्वाड्रंट मध्ये दाखवलं. समजलं का रे बेटा. तर असा एक क्वेश्चन कंपल्सरी पेपर मध्ये राहतो. काय काढायचा आहे, फाइंड एनालिटिकली द रिझल्टंट ऑफ कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टम एज शोन इन फिगर, ऑल्सो लोकेट इट्स पोझिशन. ऑल्सो लोकेट इट पोझिशन म्हणजे बेटा काय दाखवायचं आहे, पोझिशन पण दाखवायचं आहे. तर मॅग्नेट्यूड, डायरेक्शन अँड पोझिशन ऑफ रिझल्टंट 4 मार्क्स. आलं का लक्षात. आणि काही ब्रँचेसला 6 मार्क्स. पहा लक्ष द्या. फाइंड द रिझल्टंट इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ ए कॉन्करंट फोर्स सिस्टम शोन इन फिगर. तर कॉन्करंट फोर्स सिस्टम का बरं म्हटलेलं आहे, कारण 1 2 3 4 हे चारही फोर्स कुठे ऍक्ट होत आहे बेटा, ऍट पॉइंट. म्हणून याला कोणते फोर्सेस म्हणतात. आता रेग्युलर काय म्हटलेलं आहे, पेंटॅगॉन. तर पेंटॅगॉन जर म्हटलं बेटा, तर आता ॲज अ मेकॅनिकल सिव्हिल स्टुडंट तुम्हाला अँगल माहिती असले पाहिजे. पेंटॅगॉनचा एक अँगल कितीचा असतो,
पेंटागॉनचा एक अँगल कितीचा असतो? 108 डिग्री, 72 नाही, 72 एक्सटेरियर अँगल असतो. प्रत्येक अँगल कितीचा असतो याचा? 108, 108, 108 चा असतो. मग या पेंटॅगॉन मध्ये 1, 2, 3 किती इक्वल पार्ट केले तुम्ही? 3 इक्वल पार्ट. कशाचे? 108 चे किती इक्वल पार्ट केले तुम्ही? 3 इक्वल पार्ट. 3 1 जा 3, 3 3 जा 9, 18, 3 6 जा 18. म्हणजे एक पार्ट किती डिग्रीचा? एक पार्ट होणार तुमचा 36, हा 36 आणि हा 36, 36, 36. क्लिअर आहे? जर काय असेल? पेंटागॉन. आणि जर बेटा तुम्हाला विचारलं हेक्झॅगॉन, काय विचारलं? हेक्झॅगॉन. तर हेक्झॅगॉन साठी काय कंडिशन राहील पहा. हेक्झॅगॉन म्हणजे किती साइड्स असायला पाहिजे बेटा? 6 इक्वल साइड असायला पाहिजे. पेंटागॉनचा एक अँगल कितीचा असतो? 108. हेक्झॅगॉनचा एक अँगल किती असतो बेटा? ऍज अ सिव्हिल मेकॅनिकल स्टुडंट त्या बेसिक गोष्टी तर तुम्हाला माहित पाहिजे. इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल किती असतो? तर किती असतो? 60, 60, 60, 180. ट्रायंगलची ऍडिशन किती येते? सम ऑफ ऑल अँगल ऑफ ए ट्रायंगल मस्ट बी 60, 60, 60. कोणासाठी? इक्विलॅटरल ट्रायंगल. हेक्झॅगॉन, हेक्झॅगॉनचा एक अँगल, प्रत्येक अँगल कितीचा असतो? 120. आता या 120 चे किती पार्ट होत आहे पहा बरं बेटा. 1 2 3 4. तर 120 चे किती पार्ट होत आहे? 4 पार्ट. 4 1 जा 4, 4 3 जा 12. तर एक पार्ट किती डिग्रीचा बेटा? 30, 30, 30, 30. तर पेंटॅगॉन म्हटलं तर 36, 36, 36 आणि हेक्झॅगॉन म्हटलं तर 30, 30, 30. लक्षात राहील? ओके, चला प्रॉब्लेम कडे जाऊ आता आपण. ते हे क्वेश्चन डायग्राम. तर क्वेश्चन डायग्राम आपल्याला परत ड्रॉ करायची नाही. आपण ड्रॉ कोणती करायची? सोल्युशन डायग्राम. तर सोल्युशन डायग्राम साठी काय ट्रिक दिली बेटा मी? पहिले काय ड्रॉ करायचे? एक वाय ऍक्सिस, नंतर एक एक्स ऍक्सिस. तर आपली प्रोसिजर इथून स्टार्ट होईल. कॉन्करंटचा कुठलाही प्रॉब्लेम असो, पहिले एक एक्स ऍक्सिस, नंतर एक वाय ऍक्सिस. पहिला फोर्स कुठे आहे पहा बरं बेटा. बरोबर हॉरिझॉन्टल आहे का? येस ऑर नो? यस. किती आहे? 200 न्यूटन. किती आहे? दुसरा फोर्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये वाटते बेटा तुम्हाला? फर्स्ट मध्ये वाटतो का? आणि फर्स्ट मध्येच राहणार, कारण की अँगल कितीचा आहे? 36, 36, 36. एक अँगल कितीचा आहे? एक अँगल कितीचा आहे बेटा? 36. तर 36 म्हणजे कोणतं क्वाड्रंट? फर्स्ट क्वाड्रंट. तर पहिल्या फोर्सचा अँगल किती होईल बेटा? दिलेला आहे का? नाही, तुम्हाला काढावं लागलं. दुसऱ्या फोर्सचा अँगल किती होईल बेटा? 36 प्लस 36, 36 प्लस 36, 72. कोणतं क्वाड्रंट बेटा? 72 म्हणजे कोणतं क्वाड्रंट राहील? 90 पेक्षा कमीच आहे. तर कोणतं क्वाड्रंट? पण अँगल कोणासोबत पाहिजे? विथ रिस्पेक्ट टू. म्हणून आपण 36 न दाखवता 36 प्लस 36 टोटल 72. पुन्हा हा पण किती होईल? 36, 36, 36, 108. 108 कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाईल बेटा? 90 पेक्षा जास्त म्हणजे कोणता क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट. तर इकडनं किती होईल तो? 108. पण कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे तो? तर सेकंड क्वाड्रंटच्या एक्स ऍक्सिस पासून अँगल किती होईल? तर सेकंड क्वाड्रंटच्या एक्स ऍक्सिस पासून अँगल किती होईल बेटा? कसं काढणार मग आपण तो अँगल? हा किती आहे? 108. उरलेला किती असायला पाहिजे? कसं आलं 72? टोटल अँगल 180. टोटल अँगल 180 म्हणून 108 काढून टाका. 72. तर इकडनं 108, इकडनं 108 आहे, इकडनं बेटा. म्हणजे इकडनं किती राहायला पाहिजे? 108 प्लस 72 किती? 180. करेक्ट आहे? तर आपल्याला पाहिजे अँगल कोणासोबत? विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. तर इकडनं किती घ्यावं लागेल बेटा? आता तुम्ही म्हणाल सर हा पण तर अँगल विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिसच होता.
पण हा कोणत्या क्वाड्रंटची एक्स ऍक्सिस आहे? फर्स्ट क्वाड्रंट. तो फोर्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? पण सेकंड क्वाड्रंटच्या एक्स ऍक्सिस सोबत पाहिजे आपल्याला. फर्स्ट क्वाड्रंटच्या एक्स ऍक्सिस सोबत पाहिजे का? नाही. ज्या क्वाड्रंट मध्ये फोर्स असेल त्या क्वाड्रंटच्या एक्स ऍक्सिस पासून अँगल माहित पाहिजे. तर हे होते क्वेश्चन डायग्राम आणि हे आहे तुमची सोल्युशन डायग्राम. 200, 400, 600, 800 are acting at a one angular point of a regular pentagon towards another angular point. Towards, तर डायग्राम दिली नसती तर काय म्हटलं असतं क्वेश्चन मध्ये? 4 forces 200, 400, 600 and 800 Newton are acting at one of the angular position of a regular pentagon towards another angular point. डायग्राम अशी झाली असती. येस ऑर नो? येस ऑर नो? हेक्सागॉन जर म्हटलं बेटा तर किती फोर्सेस म्हणतील ते? 5 फोर्सेस. 5 forces of 1 kilonewton, 2 kilonewton, 3 kilonewton, 4 kilonewton, 5 kilonewton are acting at one of the angular point of a regular hexagon towards another angular point. Towards, पहिल्याचा अँगल 30, दुसऱ्याचा अँगल 30 + 30, तिसऱ्याचा अँगल 30 + 30 + 30 म्हणजे परफेक्ट वर्टिकल. तिसऱ्याचा अँगल 120 म्हणजे इकडनं किती? 120 + 60 180. इकडनं किती झाला असता? 60. पेंटागॉन असेल तर हा अँगल, हेक्सागॉन असेल तर तो अँगल घ्यायचा. तर आपला पेंटागॉन सर्व अँगल्स काढून घेतले बेटा विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. आता काय करायचं? जे इन्क्लाइंड फोर्सेस आहे त्याला रिझॉल्व्ह करायचं. 200 इन्क्लाइंड आहे का? 200 इन्क्लाइंड आहे का? नाही. कसा आहे? हॉरिझॉन्टल. त्याला रिझॉल्व्ह नाही करायचं. 400 इन्क्लाइंड आहे का? यस. त्याला काय करावं लागेल? रिझॉल्व्ह. कसं करायचं रिझॉल्व्ह? कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? रिझॉल्व्ह पण कसं करायचं? फर्स्ट प्रमाणे. एरो कसा आहे? एरो अवे आहे का टुवर्ड्स आहे? अवे. तर रिझॉल्युशनचं पण एरो अवे. हॉरिझॉन्टलला काय म्हणायचं? फोर्स इनटू कॉस ऑफ अँगल. वर्टिकलला काय म्हणायचं? फोर्स इनटू साइन ऑफ अँगल. अँगल किती आहे? 36. फोर्स किती आहे? 400. सेकंड फोर्स 600 कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? तर त्याला पण रिझॉल्व्ह कसं करावं लागेल बेटा? फर्स्ट क्वाड्रंट प्रमाणेच. एरो अवे फ्रॉम द पॉइंट. रिझॉल्युशनचे पण एरो अवे फ्रॉम द पॉइंट. फोर्स 600 साइन ऑफ अँगल 36 नाही बेटा, किती? 72. अँड वर्टिकलला फोर्स इनटू साइन ऑफ अँगल. अँगल किती बेटा? 72. फोर्स इनटू कॉस ऑफ अँगल, फोर्स इनटू साइन ऑफ अँगल. 36 होता पण आपल्याला अँगल कोणासोबत पाहिजे? विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. म्हणून 36 + 36 72. सॉरी, मैंने कॉस लिख दिया, साइन लिख दिया गलती से. हॉरिजॉन्टल को क्या बोलना है बेटा? हॉरिजॉन्टल को क्या बोलना है? कॉस. और वर्टिकल को क्या बोलना है बेटा? साइन. अच्छा 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 अच्छा. यहाँ पे क्या? सॉरी. हाँ, कितना है बेटा एंगल? 36 डिग्री एंगल है. तो फोर्स इनटू कॉस ऑफ एंगल, फोर्स इनटू साइन ऑफ एंगल. एंगल कितना है? 36. इसको बेटा हॉरिजॉन्टल को फोर्स इनटू कॉस ऑफ एंगल. एंगल कितना है? 72. वर्टिकल को बेटा फोर्स इनटू साइन ऑफ एंगल. एंगल कितना है? फोर्स कितना है? 600. अलग लक्षात? ओके. पाहून घ्या मिस्टेक्स कशा होऊ शकते लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन मुळे. एक जरी आपण अँगल चुकवला तर पूर्ण प्रॉब्लेम चुकलो. सेकंड फोर्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे बेटा? तर रिझॉल्युशन पण कसं करायचं? सेकंड क्वाड्रंट प्रमाणेच करायचं रिझॉल्युशन. एरो अवे फ्रॉम द पॉइंट. हॉरिझॉन्टलला फोर्स इनटू कॉस ऑफ अँगल. वर्टिकलला फोर्स इनटू साइन ऑफ अँगल 70. झाले का सर्व रिझॉल्व? येस ऑर नो? सर्व रिझॉल्व झाल्यानंतर काय काढायचं बेटा? सर्व रिझॉल्व करून झाल्यानंतर कोणते फोर्सेस काढायचे पहिले? हॉरिझॉन्टल फोर्सेस. त्यापूर्वी साइन देऊन देऊ बेटा आपण. राईट 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 अपवर्ड राईट अपवर्ड अपवर्ड लेफ्ट
तो हॉरिझॉन्टल फोर्सेस मध्ये काय राहणार बेटा आपलं समेशन एपेक्स. पहिला हॉरिझॉन्टल फोर्स, सेकंड हॉरिझॉन्टल 400 cos 36, थर्ड हॉरिझॉन्टल 600 हॉरिझॉन्टल, नेक्स्ट हॉरिझॉन्टल 800 cos. सर्व कॉस कशात येतील हॉरिझॉन्टल मध्ये, सर्व साइन कशात जातील व्हर्टिकल. प्लस असे फोर्सेस असतील तर ते विदाउट साइन विदाउट कॉस पण ऍड करावं लागेल. 200 400 600 अँड 800 हॉरिझॉन्टल जर ऍड केले आपण तर हे मिळते समेशन एपेक्स इज इक्वल टू 461.80 न्यूटन मध्ये असल्यामुळे न्यूटन घ्यायचं. तर हॉरिझॉन्टल फोर्सेस कॅल्क्युलेट केल्यानंतर कोणते करायचे बेटा वर्टिकल फोर्सेस. तर वर्टिकल फोर्सेसला काय म्हणतो आपण समेशन ऑफ एफ वाय. तर पहिला वर्टिकल नो, वर्टिकल नो, वर्टिकल यस. किती आहे बेटा 400 sin 36. नेक्स्ट हॉरिझॉन्टल, नेक्स्ट वर्टिकल प्लस 600 sin 72. नेक्स्ट वर्टिकल प्लस 800 sin 72. तर बेटा काय केलं आपण सर्व साइन जे आहे वर्टिकल मध्ये आलेलं आहे पाहून घ्या. तर हा हॉरिझॉन्टल कॅन्सल कॅन्सल, वर्टिकल वर्टिकल वर्टिकल. किती आहे वर्टिकल 3. किती येतो 156.1566.59. करेक्ट आहे का रे बेटा. तर प्लस येतो का मायनस ते पाहून घ्यायचं. दोन्ही काय आलेले आहे प्लस, म्हणजे कोणतं क्वाड्रंट लोकेशन मध्ये फर्स्ट क्वाड्रंट. तर एपेक्स 461.80 न्यूटन, एफ वाय 1566.59. करेक्ट है बेटा. एपेक्स एफ वाई निकालने के बाद में क्या निकालना है बेटा आपको मैग्नीट्यूड एंड डायरेक्शन ऑफ रिजल्टेंट. तो मैग्नीट्यूड कैसे निकालेंगे बेटा, क्या है फॉर्मूला मैग्नीट्यूड का. मैग्नीट्यूड का फॉर्मूला है बेटा हाँ R इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ समेशन एपेक्स स्क्वायर प्लस समेशन, ये मैग्नीट्यूड हुआ. नेक्स्ट क्या निकालना है डायरेक्शन. डायरेक्शन का फॉर्मूला क्या है बेटा मॉड ऑफ tan इनवर्स समेशन ऑफ अपॉन समेशन ऑफ. तो एफ वाई एपेक्स निकाल लिया बेटा आपने, पुट द वैल्यू एंड गेट द. तो ये एक प्रॉब्लम श्योर आपके पेपर में रहेगा ही. ग्राफिक्स मध्ये काढले असेल ना तुम्ही पेंटागॉन हेक्सागॉन. किती आला बेटा रिझल्टंट 1633.23 न्यूटन. ठेवायची ते व्हॅल्यूज सर्व ठीक आहे. अँड अँगल 57 डिग्री 73.57 डिग्री. आणि यांनी लोकेशन नाही विचारलाय, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन विचारलाय. जर लोकेशन पाहिजे असेल तर लोकेशन पण दाखवता आलं असतं. कसं बेटा एपेक्स पॉझिटिव्ह आहे का पहा बरं, एफ वाय पण पॉझिटिव्ह आहे का, एपेक्स पॉझिटिव्ह एफ वाय पॉझिटिव्ह मीन्स विच क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट. मग तुम्ही रिझल्टंट इथे दाखवला असता R 1633.23 न्यूटन आणि अँगल किती 73. पोझिशन किंवा लोकेशन दाखवा म्हटलं पोझिशन और लोकेशन दाखवा म्हटलं तर दाखवायचं, नाही विचारलं तर फक्त रिझल्टंट काढायचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. टाइम वेस्ट करायचं नाही ठीक आहे. पोझिशन विचारलं तर पोझिशन काढा, टाइम वेस्ट करू नका. तर क्वेश्चन नंबर 3 आपल्याला टार्गेट करायचं आहे कॉन्करंट आणि नॉन कॉन्करंट. तर एक कॉन्करंट सोडवायचा आणि एक, आता कसं ओळखायचं कॉन्करंट नॉन कॉन्करंट पहा बेटा. 4 फोर्सेस
20, 15, 25, 30 are acting at 0, 60, 90 and 150 from x axis taken in order. म्हणजे अँगल दिलेला आहे तुम्हाला सर्व फोर्सेसचे, एकाच पॉइंटवर सर्व फोर्सेस ऍक्ट होत आहे, म्हणजे हा कोणता आहे? कॉन्कर. नेक्स्ट 5 पॅरलल फोर्सेस. किती पॅरलल फोर्सेस आहे? 5 पॅरलल फोर्सेस आहे. 15, 30, 45, 60 आर ऍक्टिंग ऑन ए बीम. डिस्टन्स ऑफ फोर्सेस फ्रॉम 15 न्यूटन फोर्स, म्हणजे पहिल्या फोर्स पासून दुसऱ्या फोर्सचं डिस्टन्स, पहिल्या फोर्स पासून दोन दोन फोर्स मधलं डिस्टन्स आहे का? नाही. पहिल्या फोर्स पासून 30, 60 आर ऍक्टिंग वर्टिकली, बाकी सर्व म्हटलं होतं मी तुम्हाला असं दिलं राहील म्हणून. डायग्राम दिली नसेल तर पूर्ण डेटा दिला असतो. फाइंड रिझल्टंट इन मॅग्निट्यूड, डायरेक्शन अँड इट्स लोकेशन फ्रॉम 15 न्यूटन फोर्स. ग्राफिकली आपण अटेम्प्ट करणार नाही आहोत, पण मी शिकून देईल तुम्हाला, पण अटेम्प्ट करू नका. कोणतं करायचं अटेम्प्ट? अरे कोणतं करायचं अटेम्प्ट? ॲनालिटिकल, ग्राफिकल मेथड करायची नाही. आणि क्वेश्चन वाचून घ्यायचं पहिले, ग्राफिकल आहे का ॲनालिटिकल. नाही तर ॲनालिटिकल सोडून टाकाल आणि पेपरमध्ये लिहिलं राहील ग्राफिकल, टाइम वेस्ट होईल तुमचा. म्हणून पहिलेच काय करायचं, वाचून घ्यायचं का ॲनालिटिकल आहे का ग्राफिकल आहे. हा कोणता आहे? ॲनालिटिकल आहे का ग्राफिकल आहे? काहीच म्हटलं नाहीये. काही म्हटलं आहे का? अरे काही म्हटलं आहे का? म्हणजे कशाने सोडवायचं? ॲनालिटिक. पहा प्रोसेस काय आहे प्रॉब्लेम सोडवण्याची. सर्वात पहिले कोणती ऍक्सिस? एक वाय ऍक्सिस. आता यावेळेस तर बेटा डायग्राम दिली नाही आहे, म्हणजे पूर्ण डायग्राम आपल्याला स्वतः ड्रॉ करायची आहे. एक वाय ऍक्सिस, एक एक्स ऍक्सिस. चला पहिला फोर्स किती आहे सांगा? 4 फोर्सेस. पहिला फोर्स 20, दूसरा नेक्स्ट आर ऍक्टिंग ऍट 60, 150 फ्रॉम एक्स ऍक्सिस. कुठून घ्यायचे? सर्व फोर्सेस कुठून घ्यायचे? एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस टेकन इन ऑर्डर, म्हणजे एकानंतर एक. फाइंड रिझल्टेड इन मॅग्निट्यूड, डायरेक्शन अँड शो इट्स पोझिशन ऑन स्केच. म्हणजे मॅग्निट्यूड, डायरेक्शन अँड पोझिशन तिन्ही काढायचं. पहिला फोर्स 20 कितीवर दाखवणार? 0, म्हणजे परफेक्ट कसा येईल तो बेटा? हॉरिझॉन्टल. पहिला फोर्स किती आहे? 20 कितीवर दाखवावं लागेल? 0. दुसरा 50 कितीवर? कोणतं क्वाड्रंट? फर्स्ट क्वाड्रंट. किती आहे बेटा फोर्स? 15. अँगल 60 डिग्री. हा तिसरा बेटा 25 किती? 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे परफेक्ट. 90 डिग्री म्हणजे बेटा परफेक्ट काय होऊन जाईल? हा वर्टिकल होऊन जाईल. किती आहे? डिग्री? 90 डिग्री. थर्ड 30 किती डिग्री? 150 म्हणजे कोणतं क्वाड्रंट बेटा? सेकंड क्वाड्रंट. कुठून मोजायचा अँगल? फ्रॉम एक्स ऍक्सिस. किती डिग्री आहे? 150 डिग्री. आणि फोर्स किती आहे? 30. आणि 4 फोर्स आणि 3च अँगल दिले असते तर पहिला अँगल किती अजूम करायचा? 0. समजून आलं? आणि पहिल्यापासून दुसरा, तिसरा, चौथा मोजायचा. आयडिया क्लिअर आहे बेटा आता इथपर्यंत? 4 फोर्सेस होते 20, 15, 25, 30 आर ऍक्टिंग ऍट 0 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री अँड, आणि अवे आहे का टुवर्ड्स काही सांगितलं आहे का? नाही. मग कसे अज्युम करायचे? अवे फ्रॉम द पॉइंट अज्युम कर. ठीक आहे. तर पहिला फोर्स इन्क्लाइंड आहे का? यस कोण म्हणत आहे? इन्क्लाइंड आहे का तो? हॉरिझॉन्टल आहे. तर हॉरिझॉन्टल फोर्स रिझॉल्व करतो का आपण? नाही. दुसरा फोर्स इन्क्लाइंड आहे का? रिझॉल्व करावं लागेल का? यस. अँगल कोणासोबत पाहिजे? आहे का एक्स ऍक्सिस सोबत? मग रिझॉल्व करताना कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे तो? फर्स्ट. रिझॉल्व कसं करायचं? फर्स्ट क्वाड्रंट प्रमाणे एरो अवे फ्रॉम द पॉइंट का टुवर्ड द पॉइंट. तो हॉरिझॉन्टलला काय म्हणायचं बेटा? फोर्स इनटू कॉस ऑफ अँगल. वर्टिकलला काय म्हणायचं बेटा? फोर्स इनटू साइन ऑफ, फोर्स इनटू कॉस ऑफ अँगल, फोर्स इनटू साइन ऑफ.
25 ला रिझॉल्व्ह करावं लागेल का, कारण कसा आहे तो परफेक्ट वर्टिकल. 30 इन्क्लाइंड आहे का, यस. कसं रिझॉल्व्ह करावं लागेल त्याला, कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे तो, तर सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. तर कसा रिझॉल्व्ह करावं लागेल त्याला, सेकंड क्वाड्रंट प्रमाणे, लाईक दॅट, एरो अवे. अँगल पाहिजे विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. तर ज्या क्वाड्रंट मध्ये असेल त्या क्वाड्रंटच्या एक्स ऍक्सिस पासून अँगल पाहिजे, पण त्याला कुठून दिलेला अँगल, फर्स्ट क्वाड्रंटच्या ऍक्सिस पासून. तर किती होईल हा, 150 प्लस 30 180, किंवा 180 मायनस 150 30. समजा 30 कसं काढलं, ज्या क्वाड्रंट मध्ये फोर्स असेल त्या क्वाड्रंटच्या एक्स ऍक्सिस पासून अँगल पाहिजे, पण हा दिलेला आहे फर्स्ट क्वाड्रंटच्या एक्स ऍक्सिस पासून अँगल, आणि तो फोर्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये. तर सेकंड क्वाड्रंटच्या एक्स ऍक्सिस सोबतचा अँगल घ्यायचा, फर्स्ट क्वाड्रंटच्या नाही. हॉरिझॉन्टलला काय म्हणायचं, फोर्स इनटू कॉस ऑफ अँगल, आणि वर्टिकलला काय म्हणायचं, फोर्स इनटू साइन ऑफ अँगल. फोर्स इनटू कॉस ऑफ अँगल, फोर्स इनटू साइन कन्व्हेन्शन. राईट राईट राईट, अपवर्ड अपवर्ड अपवर्ड, लेफ्ट. आणि कधी कधी बेटा चुकीने हा फोर्स सुटून जातो. बरेच लोक ते फोर्स सोडून देतात, त्याच्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवा. तर सर्वात पहिले काय करायचं बेटा, हॉरिझॉन्टल फोर्सेस कॅल्क्युलेशन. तर समेशन काय करतो आपण, एपेक्स. तर पहा, जाताना फर्स्ट क्वाड्रंट पासून जा, म्हणजे सुटणार नाही काही फोर्स. पहिला फोर्स, अरे किती आहे बेटा, 20. दुसरा हॉरिझॉन्टल बेटा किती आहे, 15 cos 60 प्लस आहे दुसरा हॉरिझॉन्टल. तिसरा वर्टिकल 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 हॉरिझॉन्टल किती आहे, -30 cos 30. 1 2 3 आहे, 1 2 3 काउंट करून घ्यायचं. घेतले सर्व, 1.51 न्यूटन किलो न्यूटन. फोर्सेस न्यूटन मध्ये, एपेक्स पण न्यूटन मध्ये. त्यानंतर काय काढायचं बेटा, वर्टिकल फोर्सेस. वर्टिकल फोर्सेस कसं काढायचं, अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड, हा हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल, हा वर्टिकल 15 sin 60 प्लस, नेक्स्ट प्लस मायनस प्लस, नेक्स्ट प्लस मायनस प्लस, अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह. किती आहे, 1 2 3 1 2 3, 52.99 न्यूटन. मग काय काढणार, रिझल्टंटचं काय काढणार, मॅग्नेट्यूड. रिझल्टंटचं मॅग्नेट्यूड कसं काढायचं, समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर. इथून काय मिळेल, रिझल्टंट. त्यानंतर बेटा काय काढायचं आपल्याला, डिरेक्शन. डिरेक्शन कसं काढायचं, मॉड ऑफ टॅन इनवर्स, वर वाय घ्यायचं का एक्स घ्यायचं, वाय. ठीक आहे. तर मग रिझल्टंट काढत असताना 1.51 स्वतः काढून पहा कॅल्सीवर, सर्वांनी स्वतः काढून पहा. 52.99 स्क्वेअर, स्क्वेअर लिहिणं विसरू नका. त्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या आपण एक्झाम मध्ये करतो. स्क्वेअर रूट घ्यायचं आणि होल स्क्वेअर पण करायचं. किती येतो बेटा, 53.01 काय न्यूटन. आणि अँगल काढायचं असेल तर अँगल काढायचं, एफ वाय घ्यायचं न्यूमरेटर मध्ये आणि एफ एक्स घ्यायचं डिनॉमिनेटर मध्ये. तर हे येईल बेटा 88.36 काय डिग्री. पॉझिटिव्ह येत आहे आन्सर, तर पॉझिटिव्ह ठेवायचं. हे झालं मॅग्निट्यूड, डायरेक्शन. आणि सोबत काय काढा म्हटलंय बेटा तुम्हाला, पोझिशन. तर पोझिशन ऑफ रिझल्टंट जेव्हा काढायचं राहील तुम्हाला, तेव्हा काय करायचं बेटा, एक वाय ऍक्सिस एक, आणि एफ एक्स एफ वाय पाहायचं कसं आहे. एफ एक्स कसं आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, एफ वाय कसं आहे, दोन्ही कसे आहे, म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाईल रिझल्टंट, तुमचं एफ वाय पण पॉझिटिव्ह आणि एफ एक्स पण. म्हणजे तुमचा रिझल्टंट जो ड्रॉ करावा लागेल आपल्याला,
तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये ड्रॉ करावा लागेल? रिझल्टंट ड्रॉ करावा लागेल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. किती आहे रिझल्टंट? 53.01 आणि अँगल 88.36. याला म्हणतात बेटा मॅग्निट्यूड, डायरेक्शन अँड पोझिशन ऑर लोकेशन ऑफ रिझल्टंट. 6 मार्क्स. इझी. तर नॉन कॉन्करंट पाहिलं होतं बेटा लास्ट लेक्चर मध्ये. या लेक्चर मध्ये काय पाहिलं आपण? कॉन्करंट. तो बेटा हा प्रॉब्लेम पहा, होमवर्क मध्ये देणार आहे तुम्हाला. फाइंड द रिझल्टंट इन मॅग्निट्यूड, डायरेक्शन अँड पोझिशन. अगेन सेम मॅग्निट्यूड, डायरेक्शन अँड पोझिशन. तर पहिला फोर्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे बेटा? चला असा रिझॉल्व करा. एरो हवे. हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? याला रिझॉल्व करायचं जस्ट लाईक. आणि एरो हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? रिझॉल्व लाईक थर्ड क्वाड्रंट. एरो हा एरो कोणता क्वाड्रंट? फोर्थ क्वाड्रंट. सो रिझॉल्व इन ए फोर्थ क्वाड्रंट एरो टुवर्ड्स द पॉइंट. आणि सर्वांचे अँगल विथ रिस्पेक्ट टू काय आहे? म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फोर्स इंटू कॉस ऑफ अँगल, फोर्स इंटू अँगल काढायचं काहीच काम नाही. अँगल तुम्हाला दिलेलंच आहे. पहिल्या फोर्सचं पहिल्या एक्स ऍक्सिस सोबत, सेकंड फोर्सचं सेकंड क्वाड्रंटच्या एक्स ऍक्सिस सोबत, थर्ड फोर्सचं थर्ड क्वाड्रंटच्या ऍक्सिस सोबत आणि फोर्थ फोर्सचं फोर्थ क्वाड्रंटच्या एक्स ऍक्सिस सोबत ऑलरेडी अँगल दिलेलेच. ओनली तुम्हाला काय करायचं आहे? याला व्हॅल्यू ठेवायच्या आणि एफ एक्स एफ वाय काढून आर, थिटा आणि पोझिशन काढायचं. काढता येईल? यस ऑर नो?